प्रत्येकाला आपापल्या कामाकरता पुढे आणि जाण्याची संधी मिळेल. चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा के स्टार्स. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगोदर मॅच जो संपलाय तो मॅन ऑफ द मॅच अल्विन इज द मॅन ऑफ द मॅच. अल्बिनिया अल्बिन मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांना देण्यात येईल. अय्याज खान साहेबांच्या शुभ हस्ते. त्यांनीच क्रिकेट 0916 इंस्टाग्रामवर हे चॅनल्स त्यांचं सक्रिय आहे आणि अर्थातच अयान खान साहेबांच्या शुभ हस्ते अल्बिनला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येईल. अल्बिन मागच्या मॅचचा हिरो ठरलाय. येत आहेत या ठिकाणी एबॉन वॉरियर्स टीमचे खेळाडू अल्बिन या ठिकाणी येत आहेत. डिका स्पोर्टचे कॅमेरामॅन सुद्धा या ठिकाणी सज्ज होत आहेत. विनंती असेल पंचांना की आपण या ठिकाणी मॅचला सुरुवात करा आणि जॉर्डनला विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्या. एक डिसिप्लिन शिस्तप्रिय असा खेळाडू जॉर्डन. परंतु आज मला त्यांच्याच संघाचा आवाज जास्त दिसला. म्हणजेच एकमेकांवर भडकाभडकी हा प्रकार त्यांच्या संघाकडून दिसला. तरी तो फक्त सांघिक भावनेनेच त्या ठिकाणी त्यांची टीम उतरत आहे. एक युनिटी आहे त्यांच्यामध्ये. 2 सामन्यामध्ये पराभव हाती आलाय. आता विजय शोधायचा आहे फजल टायगर्स टीमला. के स्टार्स टीमने आपले स्टार चमकवलेत. केन्स आणि इमॅन्युअल या दोघांची नावं के स्टार या टीमच्या नावामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आदरणीय जॅक्सन पाटील साहेबांचा संघ मेहनत भरपूर घेत आहेत प्रत्येक जण. अजमल शेख, जॅक्सन पाटील, त्यांचा मित्रपरिवार आणि त्यांचा सहयोग या स्पर्धेला लाभलाय. आता तुमची वेळ सुरू होत आहे. टायमर ऑन केलाय. त्यामुळेच 4 षटकातच आपण हा मॅच 4 षटका संपवण्याकरता 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला असेल. 3 षटकांकरता 15 मिनिटं असतील. स्ट्राईक इनकडे बॅटर सॅव्हियो दुखापतग्रस्त असल्या कारणानं अर्थातच रनर म्हणून जावेद शेख आमचे जवळचे मित्र एका समालोचन क्षेत्रामध्ये गाजवला. आता थोडंसं वेळ त्यांना मिळत नसतो. आम्ही अनेक वेळा त्यांना कॉन्टॅक्ट केलं की तुम्ही खाली आहात का समालोचन करण्याकरता. परंतु त्यांना सुट्टी नसल्या कारणानं ते फार कमी कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसत आहेत. गोड आवाजाचे धनी आहेत जावेद शेख आणि ते सध्या 40+ आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स त्यांची पाहायला मिळाली. सकाळपासून 2 सामन्यांमध्येच सॅबियो याला रनर अप म्हणून नोएल अल्मेडा साहेबांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. ज्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच करता ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफी स्पॉन्सर केल्यात. नोएल अल्मेडा साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. आपणास विनंती असेल नोवेल सर आपण अतिथी कक्षामध्ये या. मॅचकडे वळूया. धावसंख्या धावपळकर 2. फलंदाजी करताना के स्टार्स या टीमची के स्टार्स वर्सेस फजल टायगर्स. इनसाइड आउट. चांगला एफर्ट. चांगलं क्षेत्ररक्षण. नॉट आउट. बॅटर इज सेफ दाखवत आहेत. निर्णय दिलाय त्याने पंचाने निर्णय दिलाय. अंपायर तर अगदी योग्यपणे त्या ठिकाणी पाहणी करत आहेत. धावसंख्या धावपळकर 3. डोंगरी प्रीमियर लीग 2026 डबल धमाका
फिल्डिंग करताना तुम्ही बघतायत फजल टायगर्स टीमला विजयाचा शोध घेत आहेत ते. 2 सामन्यांमध्ये त्यांना पराभव हाती आलाय आणि हा मॅच त्यांच्याकरता फार महत्वपूर्ण आहे. स्ट्राईक इनकडे आता बॅटर अरमान. चांगली गोलंदाजी करतायत, अनुभव त्यांच्याकडे आहे, ज्ञानाची शिदोरी योग्य वापरतायत. बॅट चालकाचा स्पर्श झालाय, एक धाव मिळेल एका धाब्याच्या मुदतीनं. धाव संख्या 4. चेंडू टाकून झालेत पहिल्या षटकामध्ये 5, धाव संख्या 4. आता थोडस धाव संख्येला लगाम लावण्याचं काम जॉर्डन नोनीस करतायत. खुळ्या गाड्यातील सुद्धा चांगल्या मॅचेस ते खेळत असतात. ओ मिडॉन लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, चोरटी धाव घेण्याचा इरादा केला होता पक्का. एक धाव मिळाली. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बिनबाद 5. पहिलं षटक समाप्त झालंय, 5 धाबा. थँक्यू. चांगलं गीत आहे, प्रेम गीत या ठिकाणी वाजवलं जात आहेत. सध्या ऊर्जाची गीतं पाहिजेत खेळाडूंना. कारण म्हणतात ना की प्रेम एक असं जंगल आहे जिथे शूरबागाचे शिकार एखाद्या सुंदर हरणाकडून नेहमीच होत असतं. इथे ऊर्जा पाहिजे. आता पुन्हा एकदा विनंती करतोय नोएल अल्मेडा सरांना, आपण अतिथी कक्षामध्ये या. आपलं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. एक वेळ मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांना मिळाला. खेळाडू सुद्धा आहेत आणि स्पर्धेकरता चांगला सहयोग त्यांचा राहिलाय. कॅमेरामॅन डिका स्पोर्ट्सचे या ठिकाणी सज्ज आहेत. नजर असेल आमच्या मॅचकडे, सध्या नजर आहेत नोएल अल्मेडा साहेबांकडे, ज्यांचा स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. मायची उप देणारी शॉल, स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह. मला वाटतं सर्व सन्मान चिन्ह जे आलेले आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा सुद्धा सहयोग आहेत. मॅन ऑफ द मॅच ज्या काही मोमेंटो आहेत ते त्यांच्याकडून आलेत. थँक्यू, मनापासून आभार असेल नोएल सर आपलं. बोलूया मॅचच्या दिशेने. धाबा आहेत, धावफलकावर 7, बिनबाद 7. नो बॉल होता पहिला, त्यामुळेच ती 2 धाव मिळाल्या. जागा बनून खेळलं जातं. इनसाइड आउट, धोक्याची घंटा वाजू शकते. धोका 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 निर्माण झालाय. विकेटचं पतन, 1 बाद 7. नो बॅटर इन. कारण महत्वपूर्ण विकेट्स मिळाली. लगातारच्या 2 मॅच मध्ये 2 मॅच जिंकल्या होत्या के स्टार्सने. जॅक्सन पाटील त्या टीमचे संघमालक आहेत, तर दुसऱ्या बाजूला फजल टायगर्स टीमचे संघमालक म्हणून आमिर खान. फिल्डिंग मध्ये थोडासा वेळ जास्त खर्च होतोय. ऑल्बिन यांना मला वाटतं मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला गेला, परंतु टी शर्ट जी होती मॅन ऑफ द मॅचची ती मिळाली नाही. अल्बिन, टी शर्ट आपले कलेक्ट करा. मॅच का थांबलाय या सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. संजित बँडेट, रणजित,
फ्रँक बोर्जेस सरांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करूया. फ्रँक बोर्जेस सरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी झालेला आहे. मॅक्लॉय नुनिस संघ मालक आहेत. स्पर्धेकरता त्यांचा चांगला सहयोग लाभलाय. मॅक्लॉय नुनिस एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, मॅनेजमेंट मध्ये सुद्धा चांगला सहयोग त्यांनी दिलेला आहे आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण या अतिथी कक्षामध्ये करतोय. त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता अजमल शेख सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. आणि त्याचबरोबर फ्रँक सर सुद्धा त्या ठिकाणी आहेत. अजमल शेख सरांच्या शुभ हस्ते मायेची उब देणारी शॉल. त्याच्यानंतर आपण बघतायत फ्रँक बोर्जेस सरांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह. डोंगरी प्रीमियर लीग डबल धमाका असा उल्लेख, DPL चा उल्लेख असलेले सन्मान चिन्ह देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. थँक्यू सो मच मॅक्लॉय नुनिस सर, आपण चांगला सहयोग दिला या स्पर्धेमध्ये. वळूया पुन्हा आता मॅचच्या दिशेने. धाबा धावपळकर, एक गडी बाद 11 धाबा. प्रथम फलंदाजी करताना KE स्टार टीमच्या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो स्ट्राईक इन कडे अरमान. ड्राईव्ह चांगला होता, धावा काय मिळत नाही. काहीच चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल असं काम अमजद करतायत. स्लो बर्बन टॅप केलाय. 2 धावा असतील की एक, फक्त एकच धाव असेल. तसा उल्लेख सुद्धा केला होता आपण सुरुवातीला. एक धाव संख्या पोहोचली 12. एक बाद 12 धाबा. आजच्या या वन डे फिनिश मॅच मधील या स्पर्धेमधील हा 6वा मॅच आपला भेटी करता आलाय. पुढचा बॉल आत वळणारा बॉल 2 धावां करता जातोय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात डिक्लेरेशन झोन. 2 धावा मिळतील. धाव संख्या झाली आहे 14 धाबा. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धाबा. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. डिका स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण होतं या स्पर्धेचं, तुम्ही बघू शकतायत. ओ फुलपिच बॉल क्षेत्ररक्षकाला भेदून अमजद आता थोडेसे चुकलेत. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. DPL चौकार. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 18. 18 वर 1. दोन षटकांचा खर्च संपला. 9च्या सरासरीने 18 धाबा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मला वाटतं या मॅच करता जास्त वेळ खर्च केलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. प्लीज जास्त वेळ खर्च होईल असं काही करू नका, कारण वेळ कुणाचा गुलाम नाही, वेळ कुणाकरता थांबत नाही. सौंदर्य स्वस्त आहे, चरित्र महाग. घड्याळ स्वस्त आहे, वेळ महाग. लक्षात असू द्या. घड्याळ महाग आहेत, परंतु बघा ना, 5 रुपयाच्या मॅगी पासून सुरुवात केली आणि तो खेळाडू आज 53 कोटीचं घड्याळ आपल्या हातावर बांधतोय. हा खेळाडू आहे मिस्टर हार्दिक पांड्या. जोनस तयार. फयाज खान मला वाटतं जर जास्त त्रास होत असेल तर इथे पंखे आहेत, फॅन आहेत. जॅक्सन पाटील आम्हाला माहिती देतात की इथे या, आपलेच सर्व आहेत, आपण सर्व एक आहोत. आणि फॅनच्या समोर बसा जिथे तुम्हाला हवा साथ देईल. दबा जिथे काम देत नाही ना तिथे हवा काम देते. आउट. काय भविष्यवाणी आहे अक्षय साटम सरांचे. इथे विकेट मिळाली आणि याच बरोबर धावसंख्या धावपळकर आहे 2 गडी बाद 18. 18 वर 2.
डोनाल्ड या ठिकाणी खेळण्याकरता उतरत आहेत. धावसंख्या 18/2. संकट आता पुन्हा बॅटिंग करणाऱ्या टीमवर येताना दिसत आहेत. डाऊन द लेग आहे आणि पंच लगेचच इशारा करतायत वाईट बॉलचा. अतिरिक्त धाब्याची धावसंख्या पोहोचली 19. 2 गडी बाद 19 धाबा. पुढचा बॉल इथे विकेट मिळाली. नियंत्रण नव्हतं, नियंत्रण सुटलं आणि महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळाली. 3 गडी बाद धावसंख्या 19. थँक्यू डीजे. 3 गडी बाद 19. हितेश पाटील नवीन बॅटर खेळण्याकरता गेलेत. जितू ओहो मिसफील्ड आणि फायदा झालाय. बघितलं तर ऑन साईडला बाउंड्री लाईनच्या जवळ क्षेत्ररक्षकाने केली चूक आणि चौकारणीशी भागवली फलंदाजाने संघाची भूक. जे संकट होती ती संकट आता काही प्रमाणामध्ये खुली गेलेत. 23/3. 2.4 बॉलची समाप्ती. पुढील होणारा मॅचचा टॉस सुद्धा केला जाईल, त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. डिऑन बॉईज आणि आयात स्टार्स टीमच्या कॅप्टनने टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. स्कोर इज 24. आता तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. जोनस 13 क्रमांकाची जर्सी आहे जोनसची. हो चांगले फिल्डिंग तर झालंय. धाबा पूर्ण केल्या जात आहेत की नाही पाहणी होत. आणि त्याचबरोबर इथे 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यावर के स्टार्स टीमची धावसंख्या 3 गडी बाद 25 धाबा. 3 बाद 25. 3 षटकांचा खेळ संपलाय. पुन्हा आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉल मध्ये काहीतरी करावं लागेल. या इनिंगला जास्त वेळ घेतला आहे जॉर्डन. जास्त वेळ तुम्ही खर्च केलाय या इनिंग मध्ये. प्लीज एक प्लेअर घ्यायचा तरी कुठे. एक प्लेअर मागे म्हणजे 11 मधून 10 खेळतील. आता नाही, आता बरोबर आहे सध्या. आता बरोबर. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. आता जितेश आलाय. अरमान जितेश नॉन स्ट्रायकिंग कडे आहेत. आता आमिर खान गोलंदाजी मार्गावर. अरमान स्ट्रायकिंग कडे मॅन ऑफ द मॅचचा किताब. हो टॅप केलाय. बघूया 2 धाव मिळतील. धावसंख्या 27. 3 बाद 27 धाबा. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर इथे तुमची बुद्धिमत्तेचा वापर चांगला व्हायला पाहिजे. ज्ञानाची शिदोरी तुमची योग्य दिशेने तुम्हाला वापरता आली पाहिजे. बघितलं आपण ब्रेक केलाय तो हलकासा ब्रेक झाला होता. 1 धाव मिळाली. 22चा इशारा. अतिरिक्त धाब्याची धावसंख्या 3 गडी बाद 28. शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. 28/3. डोंगरी प्रीमियर लीग 2026 डबल धमाका तुम्ही बघतायत. 5 संघ मालकांचं मोलाचं सहकार्य लाभलं. ट्राय टू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 29. 3 बाद 29 धाबा. डिऑन बॉईज आणि आयात स्टार्स टॉस करण्याकरता या. पुढे येऊन खेळला जात आहे. बघूया किती धाव मिळतील. जोरकस फटका. थोडंसं डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आलाय. मिळतील धावा 4. चौकार. काय चांगला आकडा आलाय. 3.3 षटक झालेत. 33/3.
ही धावसंख्या आलाय. बघूया, धावबाची संधी होती ती हुकली गेली. जितेशने एक धाव पळून पूर्ण केली. एक चौकाराच्या मदतीनं तो धाववर खेळतोय. दुसऱ्या बाजूला 12 मध्ये 17 धाबा अरमान शेख या बॅटरच्या खात्यामध्ये आहेत. 34 वर 3, शेवटचे 2 बॉल शिल्लक. ओहो, इथे आपण बघतायत मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय आणि याच बरोबर अतिथी कक्षामध्ये अयात इथे दाखल झालेत. वेलकम अयात. आदरणीय अजमलजी शेख सरांची ही सुकन्या. ज्याच्या नावाने आज संघ आपण बघतायत. हो, चांगला फटका खेळायचा होता, टायमिंग व्यवस्थित झाला नव्हता आणि याच बरोबर पहिला डाव समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जात आहेत. 3 गडे बाद 36. 37 धावसंख्येचं टार्गेट असेल. 37 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल फजल टायगर्स द्वारे याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण टॉस कडे बळणार आहोत, जिथे दोन्ही टीमचे कॅप्टन येतील, डिऑन बॉईज आणि अयात स्टार्स. डबल धमाका क्रिकेटचा फुल ऑन पीस. मैदानात रंगतो जोश खास, DPL मध्ये दिसतो फुल ऑन क्लास. DPL क्रिकेटचा जलवा फुल ऑन लेव्हल. डोंगरी प्रीमियर लीग दमदार, क्रिकेट मध्ये सुपरस्टार. डोंगरी प्रीमियर लीग नाव खास, प्रत्येक मॅच मध्ये दिसतो क्लास. अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा झकास, शुक्रवारी 1 मे रंगतो सामना खास. YouTube लाईव्ह वर थेट प्रसार, प्रथम 25,000, द्वितीय 15,000. डोंगरी Thank you. प्रीमियर लीग दमदार. ह्या स्पर्धेचं हे टायटल सॉन्ग आपण बघितलं. दोन्ही टीमचे कॅप्टन या अयात स्टार्स टीमचे कॅप्टन आपण बघतायत आणि दुसऱ्या बाजूला डिऑन बॉईज टीमचे कॅप्टन आपण बघतायत. आदरणीय फ्रँक बोर्जेस साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. दोन्ही टीमने 2 मॅच खेळलेत, 1 मॅच जिंकलेत, 1 मॅच हारलेत. आता कसोटी आहे या मैदानावर. छापाचा आवाज होता, इथे काटा आलाय, टेल्स आलाय. टेल्स आलाय म्हणजेच डिऑन बॉईज टीमचे कॅप्टन हा टॉस जिंकलाय. 2 पैकी 1 जिंकलेत, 1 हरल्यात. आता काय रणनीती असेल आणि काही बदलाव असेल काय आपल्या 11 मध्ये एक बदलाव असेल की आम्ही फिल्डिंग घेऊन पहिला जर काही अडचण झाली तर आम्ही ते चेंज करणार, नाही तर लेवल 30 ठेवणार. फिल्डिंग करणार आहात. समोरच्या टीमला किती धावापर्यंत रोकायला आणि त्याकरता काय आखणी आखलंय, त्यांचे डावपेच जर तुम्हाला ठाऊक आहेत आणि इथे या डोंगरी प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला वाटतं की तुमचा संघ पुढे जाईल? होई, नक्की जाईल. जर सगळ्यांनी जर फिल्डिंग चांगली केली तर आम्ही 35 धावाच्या रोखण्याचा त्यांना प्रयत्न करू. चॅलेंज केलं 35 वर रोखण्याचं. तुम्ही काय कशा प्रकारे रणनीती असेल? बॅटिंग तुम्हाला करायचे आहेत. अयात स्टार्स टीमचे तुम्ही कॅप्टन आहात. किती धावा बनवाल? आमचं एक मिनिमम आमचं टार्गेट सेट आहे, कारण आपण आधीचे पण गेम्स बघितले. 40 रन डिफेंडेबल टार्गेट मानलं जातं या ग्राउंडवर. जर आपण पहिलं जेवणाच्या आधी सत्र बघितलं तर बॅटिंग करणारी टीम जिंकत होती, पण त्याच्यानंतर मला वाटतं जेवणानंतर 2 सामने बघितले, त्यामध्ये डिफेंड जो बॉलिंग करतोय तो संघ जिंकतोय, परंतु ते आम्हाला चेंज करायचं आहे. म्हणून 40+ आमचं एक टार्गेट असणार आहे. पॉईंट टेबलमध्ये पुढे जाण्याकरता काय रणनीती आखलेत का, डावपेच आखलेत का आता ह्या मॅच करता? कारण 1 मॅच पराभवाच्या छायामध्ये गेलात. 1-2 आम्ही शफल केलेले आहेत. बॅटिंग ऑर्डर लाईनअप नक्कीच आम्ही शफल करणार आहोत. त्याचप्रमाणे आम्हाला गोलंदाज थोडं डिप्लॉय करावे लागतील, कारण आधीच्या मॅचमध्ये अवांतर धावा आमच्या ऑलमोस्ट 9 गेल्या होत्या 29 डिफेंड करताना. आम्हाला तेच काही चेंज करायचं आहे, तर थोडे बहुत चेंजेस आम्ही बॅटिंग ऑर्डर आणि बॉलिंगमध्ये करणार आहोत. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असेल. डिऑन बॉईज टीमचे कॅप्टन टॉस जिंकलाय, त्याने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जाते अयात स्टार्स टीमला. मॅच कडे आपण वळूया. तिथे पहिलाच बॉल बर
या वेळेला आणखीन एक धाव मिळाली बॅटरला, म्हणजेच धाव संख्येत बदल होताना धाबा लागल्या जात आहेत. आता 2 धाबा. प्रत्युत्तर दाखल टार्गेट आहे 37. 2 धाबा धाव फळकावर. डॅरिक यांचा पुढचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. या वेळेला डॅरिक चुकलेत. स्ट्राईक इनकडे आपण बघतायत. बेंडॉम ओहो, हलक्या हाताने फक्त पुश केलं, ढकलून दिलंय. 1 धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. संतुष्ट होत आहेत, समाधानी होत आहेत. आणि थोडस बॅटिंग लाईनअप मध्ये बदल सुद्धा केलाय. रॅन्झिलच्या जागेवर बॅरी या बॅटरला पाठवलंय. थोडीशी हवा सुद्धा थांबलंय, परंतु क्रिकेट काही थांबत नाही. क्रिकेटची क्रेज वाढतच चाललंय. ओ हो, कॅप उडाली की काय, वेग जबरदस्त होता. इथे विकेट तर उडाली, परंतु जावेद शेख यांच्या डोक्यावरची कॅप सुद्धा उडाली. विकेट डाऊन, गॉन. आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना, हो जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रह। 4 वर 1 गडी बाद. नवीन बॅटर आता आलाय रेंझिल. स्लोवर वन टॅप केलंय. 1 सोटी धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. म्हणजेच के स्टार कडे ही ताकद आहे की ते गोलंदाजीद्वारे रोखू शकतात प्रतिस्पर्धी संघाला. 6 वर 1, 5 बॉलची समाप्ती. 37चं टार्गेट आहे. 6 वर 1 म्हणजेच अजूनही 31 धाबा पाहिजेत. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल डॅरिक नुनिजचा आणि 1 धाव मिळाली. पुढचा बॉल स्वीप केलाय हलक्या हाताने. बघूया किती धाव मिळतील. 1च धाव. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धावफळकावर लागल्या जातात त्या 1 गडी बाद 8. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 29 धाबांची आवश्यकता. 18 बॉल 29 धाबा. जावे 50 करते हैं, जो नहीं हम मुझ पे मरते हैं, मेरी धड़कन की गलियों में लेकिन तेरे ही चलते हैं, मेरा नाम तेरी है, तेरी सतक तेरी है. आदरणीय शकील खलिफा साहेबांकडून सुद्धा आर्थिक सहकार्य केलंय या स्पर्धेकरता झालेलं आहे. त्यामुळेच त्यांचा आपण मनापासून आभार मानूया. स्वीप केलाय. गॅप मध्ये चेंडू जातोय. मिळतील धाबा 4. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलाय. 2 धाबा आहेत क्षमस्व. या धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात ते 10. 1.1 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धाबा. पुढचा बॉल ओहो, पाटला कसा केलाय. मला वाटतं याचा रील बनवू शकतोय. नो बॉल. 1+1 या 2 धाव मिळतील. धाव संख्या झाली आहे 12. 1 बाद 12 धाबा. टार्गेट 37चं. धाबा झालेत 12. दॅट्स अ गुड बॉल. गुड बॉल. बॅटरने लिव्ह केला या चेंडूला. डॉट बॉल जावेद शेखचा. पुन्हा हा डॉट बॉल. चातुर्य चालाकी पाहायला मिळतोय. एक वरिष्ठ खेळाडू आहेत, लेजंड आहेत, चांगले समालोचक आहेत, गोड आवाजाचे धनी आहेत आणि ते चांगली गोलंदाजी जावेद शेखची. धावसंख्या 12 वर 1. या वेळेला खराब क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाचं. सहज सोपा तो चेंडू अडवण्याकरता ती मोकळीक होती आणि त्याचबरोबर या चेंडूवर मिळतील धाबा 4. चौकार आलाय. दबाव वाढलाय. धावसंख्या 16. आता 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 21 धाब्यांची आवश्यकता. 14-21.
हलक्या हाताने स्वीप करण्याचा इरादा, एकदा मिळाली आणि धाव संख्या 17. प्रत्येक चेंडू मागे अत्यावश्यक धाव गती वाढत चाललंय, परंतु चुकीला माफी नाही. याच्या आधीचा चेंडू अडवण्याकरता प्रयत्न करायला हवे होते. चांगले फिल्डिंग, धावा काय मिळत नाही. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 17 धावा धाव फळकावर लागल्यात. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 10च्या सरासरीने 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू 20 ची आवश्यकता. H2O. थँक्यू. चला 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 धावा पाहिजेत. नो मीटिंग, नो टाइम. पाचवा खेळाडू येईल तोच गोलंदाजी करू शकतो. 14 नाही. डॉनल्ड 4 नंबरला आलेला आहे फलंदाजीला. जितू 5वा आलेला होता. म्हणून तुम्हाला नियमावली ज्या दिलेत ना, प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येक ग्रुपला सुद्धा ती माहिती दिली असेल, त्यानुसार आपण तो नियमांचं सुद्धा पालन करणं गरजेचं असतं. आता जावेदने या वेळेला दुसरं षटक हाताळलं. जितू हा गोलंदाजी करू शकतोय, ही माहिती आम्हाला मिळतोय. बघूया. वरिष्ठ खेळाडूंचा अनुभव सुद्धा टीमला कामी येत असतोय. जितेश गोलंदाजी मार्गावर येत आहेत. स्ट्रायकिंग कडे बॅटर आपण बघतायत. बँडम 12 वर खेळत आहेत. 10 चेंडूचा सामना केलाय. 12 धाबा त्याने बनवल्यात. आणि रेन्झेल 2 चेंडूंमध्ये 1 धाबा त्याने बनवल्यात. प्लीज आर्ग्यू करू नका आणि वेळ जास्त वाया घालवू नका. पुन्हा आता अदला बदली केली जाते. खेळाडूंना एकमेकांच्या जागेवर स्वीप केलंय. एकच धाव असेल ही. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धाव फळकावर 1 गडी बाद 18 धाबा. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल जितूचा. जितू राऊत व्हाईट बॉल चेस करण्याचा इरादा होता. व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव मिळाली. धाव संख्या 1 न पुढे जाताना धाबा झाल्या ते 19. व्हाईट बॉल. ओ वेगाने हत्यार फिरवलंय. नो बॉल. ओ नो. 2+1. 3 धाबांची नोंद होतोय. धाव संख्या 22. म्हणजेच फायदा झाला. या चुका थांबाव्या लागतील फिल्डिंग करणाऱ्या के स्टार्स टीमला. के स्टार म्हटलं तर जॅक्सन पाटील साहेबांचा संघ आहे. केन्स आणि इमॅन्युअल या दोघांच्या नावाने, म्हणजेच पुत्र आणि पुत्री यांचे हे नाव आहे. म्हणजेच कन्येचं नाव, आपल्या पुत्राचं नाव. के स्टार्स टॅप केलंय. ओ चांगले फिल्डिंग. याचबरोबर किती धाबा असलेली आहे? एकच धाव. धावसंख्या 23. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 23 धाबा. तिसऱ्या षटकात 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 10 चेंडूंमध्ये 14 पाहिजे. 10 मध्ये 14. बघूया काय घडलंय. आणि DRS अंपायर्स कॉल्स. पंचांच्या मनामध्ये शंका आशंका निर्माण झाली आणि क्रुशियल मोमेंटला तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. आपल्या कंट्रोल रूम मध्ये विपुल माल्या येतील. टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत खेळाडू. UCPLच्या पहिल्या पर्वात मला आठवतोय षटकार किंग हा किताब मिळाला होता विपुल माल्यानं.
आणि पहिल्या पर्वात 15 षटकार ठोकले होते. विपुल माल्या एक डेंजरस धोकादायक खेळाडू आणि आता सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना तुम्ही बघतायत. तिसरे पंच म्हणून कंट्रोल रूम मध्ये येत आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या खेळाडूंचे हात कमरेवर आलेत. विकेट मिळाली तर बरं होईल चाललंय त्यांच्या मनात. अरमान सुद्धा हलकीशी स्माइल देत आहेत. अपेक्षा आहे त्यांना कंट्रोल रूम मधून पंच जातील जागेवर आणि योग्य तो निर्णय देतील जेणेकरून कोणत्याही टीमचं नुकसान होणार नाही. बघूया. बॅटर इज आउट. ओ यू टी गॉन. म्हणजेच आता थोडासा प्रभाव थोडासा दबाव टाकला जाऊ शकतोय प्रत्युत्तर देणाऱ्या फजल टायगर्स या टीमवर. धावसंख्या धाव फलकावर 23 धाबा गडीबाद झालेत 2. थँक्यू डीजे थँक्यू. आता अमजद आलेत खेळण्याकरता. नवीन बॅटर अमजद. 23 वर 2. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये 14 पाहिजेत. जितेश विकेट टेकर गोलंदाज आहे तो तयार. ओ यावेळेला आणखीन एक धक्का. धक्क्या मागून धक्का दे धक्का. दबाव दडपण वाढवलंय फजल टायगर्स या टीमवर. गॉन. बघूया आजच्या दिवसामध्ये कोण आझाद होतोय कारण आजच्या दिवसात अंतिम विजेतेपद कोण मिळवतोय. धावसंख्या धाव फलकावर पुन्हा एकदा थांबलंय 23 वर 3. 8 बॉल शिल्लक. 8 बॉल मध्ये पाहिजेत 14 आणि जॉर्डन नुनीस आलेत. अंतिम क्षणी चेंडूला पळवलंय. व्हॉट हॅपन. 1 धाव तर मिळाली. डगआउट्स मधून बाहेर निघू नका. बघा डगआउटची पॅनल्टी लागेल मग सांगू नका कारण याआधी सकाळपासून आपण तो उल्लेख करतोय. जे काही निर्णय असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. नो DRS. पुन्हा DRS. अंपायर्स कॉल्स चेक करूनच निर्णय योग्य दिला जाईल. लाईनच्या बाहेर आहे की काय बघूया. पुन्हा एकदा कंट्रोल रूम मध्ये विपुल माल्या येत आहेत कारण कॉमेंट्री बॉक्स मधून उल्लेख करणं सोपं आहे. तिथून प्रत्यक्षात जी भूमिका असते पंचांची ती कठीण असते आणि आपले तिन्ही पंच दक्षता घेत आहेत. मॅकमिलन टप्पा, सत्यम माल्या, विपुल माल्या. डॅरिक सुद्धा उत्साहित आहेत या स्पर्धेकरता. त्यांचे संपूर्ण टीम खेळाडू यांना आपण बघतोय. उत्साह आहे, जोश आहे. डबल धमाका डोंगरी प्रीमियर लीग 2026 चा डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला या स्पर्धेचे अधिकार दिलेत प्रेक्षेपणाचे. साता समुद्रापलीकडे या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होतं. तुम्ही आम्ही प्रत्येक जण बघतो या स्पर्धेला आणि ज्यांचे ज्यांचे मित्र अमेरिका लंडन येथे असतील ते सुद्धा कदाचित बघत असेल. स्वीपवर जास्त या परिसरातील आपण जे काही खेळाडू आहेत युवा आहेत त्यांना बघत असतो. सत्यम आणि विपुल यांना सुद्धा मी यापूर्वी पाहिलं कारण नेहमीच स्वीपवर असल्यानंतर सत्यम हे आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. DRS रूम मध्ये पंचांना अगोदर निरीक्षण करू द्या.
Yes, umpire. On the line. No ball. No ball. स्ट्राईक इन कडे जॉर्डन. आता बघूया धावपळ आता किती झालाय. स्कोर इज 25. पुन्हा स्वीप केलंय. एकच धाव मिळाली. डोक्यावरती हात येतोय नॉन स्ट्राईक इन कडे अमजदचा. एक धाव. धावसंख्या पोहोचली आता 26 वर. 11 धावा अजूनही पाहिजेत आणि चेंडू शिल्लक आहेत 7. 7 बॉल 11ची आवश्यकता. 7 मध्ये 11. जागा बनून कायचा होता. धोका आहे इथे. एक धाव मिळाली. याच बरोबर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फजल टायगर्स टीमची धावसंख्या झाली आहे ती 27. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये पाहिजेत 10 धावा. 10 धावा होतील की नाही शंका आशंका निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी. इकडच्या लग्न उत्सवामध्ये जास्तीत जास्त प्रचलित असलेलं गीत वाजलं जातं पास्किन. आणि हळदी समारंभामध्ये सुद्धा हीच गीतं आपल्याला जास्त दिसत आहेत. आता मॅचच्या दिशेने वळतोय. शेवटचे 6 बॉल आणि 6 मध्ये पाहिजे 10 धाबा. 6 मध्ये 10ची गरज आहे. या मॅचला जास्त वेळ खर्च झालाय. 6 मध्ये पाहिजे 10 धाबा. 6वा सामना सुरू आहे. के स्टार्स वर्सेस फजल टायगर्स असा. फजल टायगर्स टीमने 2 मॅचेस याआधी खेळलेत. 2 मॅच मध्ये त्यांना पराभव हाती आलाय आणि ह्या मॅच मध्ये जर त्यांच्या पराभव हाती आला तर मग त्यांचं या स्पर्धेमधील आव्हान सुद्धा संपुष्टात येऊ शकतं. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मॅच त्यांना जिंकायचा आहे. स्ट्रायकिंगकडे टेक्निकल बॅटर मिस्टर जॉर्डन. स्वीप केलंय. 2 धावा मिळतील. धाव संख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झाल्यात आता 29. 5 बॉल 8ची गरज. 5 मध्ये 8. पाच मध्ये 8 धाबा पाहिजेत. ओ आता ऑफ ड्राईव्ह 2 धावा मिळतील. बघा ही तंत्रशुद्धता आहे जॉर्डनची. जॉर्डन नोनीस हे नाव उगाच टेनिस क्रिकेटच्या पटलावर आलं नाही तर त्याची तंत्रशुद्धता त्याला पुढे नेऊन गेलंय. पुन्हा एकदा स्वीप. आता 1 धाव मिळतंय. जॉर्डनचा निशाणा आता चुकलाय. धावसंख्या 1 न पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या 32. 3 बॉल मध्ये पाहिजेत 5. मॅचचं इक्वेशन असं झालंय 3 चेंडून 5 धाबा पाहिजेत. 3 चेंडू आणि 5 धाबा. हितेश तयार. ओ गुड कॅच. काय गुड कॅच. बघूया काय घडलंय. टॅब होता आणि मला वाटलं की सरळ बॅटने वरच्या एजला चेंडू आदळलाय परंतु इथे राहुलने चांगलं वापसी करून दिलंय. आता 2 मध्ये 5 पाहिजेत. 2 मध्ये 5 कठीण आहे अशक्य असं नाही. 2 मध्ये 5 षटकार सुद्धा आहे या स्पर्धेत. आणि तो षटकार बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मारलाय. जॅक्सन पाटील यांच्या बॅनरवर हा चेंडू त्या ठिकाणी आदळलाय आणि जॅक्सन पाटीलच फिल्डिंग करतायत. याच बरोबर इथे विकेट मिळाली. आता 1 मध्ये पाहिजेत 5. काय चांगलं बॅटिंग परफॉर्मन्स द्यायला पाहिजे होता तो झाला नाही परंतु गोलंदाजीचा परफॉर्मन्स चांगला झाला. हितेशने वापसी करून दिलंय. मागच्या 5 बॉल मध्ये 3 धाबा खर्च केल्यात. 1 सफलता मिळवून दिलाय. 1 मध्ये 5 षटकार आहे त्यामुळे दक्षता घेतली जाते. 1 मध्ये 5 नवीन बॅटर आता आमिर खान.
संघ मालक षटकार मारावाच लागेल. 1 मध्ये 5. ओहो क्या बात है. के स्टार चमकतो इथे. के स्टार टीमचे स्टार चमकत आहेत आणि त्यांनी सलग या स्पर्धेमधला आपला 3रा विजय नोंदवलाय. कॉंग्रॅच्युलेशन के स्टार्स टीम. आणि लगातार